हॅलो फ्रेंड्स, आज आपण फूड लायसन्ससाठी अप्लाय कसं करायचं ते पाहणार आहोत. तर फूड लायसन्सला आपण केव्हा अप्लाय करतो? जर आपलं काही रेस्टॉरंट असेल, आपली कॅटरिंग सर्व्हिस असेल किंवा आपलं फूड स्टोरेज फॅसिलिटी असेल, फूड प्रोसेसिंग युनिट असेल, तर या सगळ्या केसेसमध्ये आपल्याला फूड लायसन्ससाठी अप्लाय करावं लागतं. जर तुम्हालाही फूड लायसन्ससाठी अप्लाय करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर फूड लायसन्समध्ये 2 टाईप आहेत. जर तुमचं 12 लाखच्या वरती टर्नओव्हर असेल तर तुम्हाला फूड लायसन्ससाठी अप्लाय करावा लागतो. पण जर तुमचा टर्नओव्हर 12 लाखच्या खाली असेल तर तुम्हाला फूड रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर आता मी तुम्हाला दाखवते की ही साईट आपण कशी ओपन करायची, जिथे आपण ऑफिशियली म्हणजे जी गव्हर्नमेंट साईट आहे जिथे आपण फूड लायसन्ससाठी किंवा फूड रजिस्ट्रेशन करू शकतो. तर माझं जे आहे क्लायंट आहेत त्यांना आपण रजिस्ट्रेशन करून देणार आहोत. तर मी त्याची प्रोसेस इथे दाखवत आहे. तर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. त्याशिवाय आपल्याला इथे गेल्यावर अप्लाय करायचं आहे आणि इथे आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. यानंतर खाली इथे तुम्ही पाहू शकता सिलेक्ट काइंड ऑफ बिझनेसेस. तर आपलं फूड सर्व्हिसेस आहे, तर आपण फूड सर्व्हिसेस सिलेक्ट केलं आहे आणि रेस्टॉरंटसाठी आपण क्लिक करतो आहोत. आपला टर्नओव्हर जो आहे तो अप टू 12 लॅक्स आहे. आपण इथे आता खाली प्रोसीड करणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता हे तुम्हाला डायरेक्ट एलिजिबिलिटी दाखवतं की तुम्हाला फूड सर्व्हिसेस रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके, तर आता इथे आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म आलेला आहे. इथे जो अप्लाय करत आहे किंवा जो अर्जदार आहे आपण त्याचं नाव इथे लिहिणार आहोत. त्यानंतर खाली डेझिग्नेशनमध्ये इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर आपण थोडंसं खाली येणार आहोत काइंड ऑफ बिझनेस. तर इथे ऑलरेडी सिलेक्ट आहे फूड सर्व्हिसेस रेस्टॉरंट्स. ते आपण जे ऑलरेडी सिलेक्ट केलं होतं तो ऑप्शन इथे आलेला आहे. यानंतर आपण खाली आपला जो ॲड्रेस आहे म्हणजे जिथे आपण हे किचन किंवा रेस्टॉरंट आपण चालवणार आहोत. आता बेसिकली आपण हे झोमॅटोसाठी फूड लायसन्ससाठी अप्लाय करत आहोत. तर क्लाउड किचन, तुमचा घरून तुम्ही जर क्लाउड किचन ऑपरेट करत असाल तर हा इथे तुम्हाला तिथला ॲड्रेस फिल करावा लागणार आहे. यानंतर तुमचा सगळेच इथे आपल्याला ॲड्रेसचे जे काही पॉईंट्स आहेत ते सगळे मेन्शन करायचे आहेत. त्यानंतर तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम आहे की डिफरंट आहे हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे. लाईक तुम्हाला काही कम्युनिकेशन पाठवायचं असेल तर ते कुठल्या ॲड्रेसवर जायला हवं ह्यासाठी करस्पॉन्डन्स ॲड्रेस विचारला जातो. जर तुम्ही शॉपमध्ये क्लाउड किचन चालू करत असाल तर तुम्ही करस्पॉन्डन्स ॲड्रेसमध्ये घरचा ॲड्रेस देऊ शकतात. तर आता इथे या केसमध्ये आपलं दोन्ही सेम आहे त्यामुळे मी इथे येस करणार आहे. यानंतर आपल्याला इथे खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स ॲड करायचे आहेत. टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, फॅक्स, ईमेल ID असे सगळे. तर ह्याच्यामध्ये फक्त मोबाईल नंबर हे आहे मॅन्डेटरी आहे आणि मोबाईल नंबर तर कुणाचा आहे जसं लाईक कॉन्टॅक्ट पर्सन त्याचा कोण आहे ते मेन्शन करायचं आहे. त्यानंतर इथे खाली आपल्याला विचारलं आहे इयर्स यू वॉन्ट टू अप्लाय फॉर. म्हणजे तुम्हाला हे फूड लायसन्स किती वर्षासाठी अप्लाय करायचं आहे. तुम्ही 1 ते 5 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. तर 1 वर्षाची 100 रुपीज आणि 5 वर्षाची 500 रुपीज अशी फीस आकारली जाते. यानंतर आपल्याला काही डिटेल्स द्यायचे आहेत. जे फूड आपण मॅन्युफॅक्चर करणार आहोत किंवा सेल करणार आहोत त्या सगळ्या डिटेल्स आपल्याला इथे ॲड करायचे आहेत. तर आपला जो मेन्यू असेल त्यामध्ये कुठल्या प्रकारचे फूड आपण ॲड करणार आहोत ते सगळे डिटेल्स आपण इथे ॲड करायचे आहेत. तर तुम्ही फर्स्ट पाहू शकता याच्यामध्ये एग्स अँड एग्स प्रोडक्ट्स. जर तुम्ही उकडलेलं अंडं, ऑमलेट अशा पद्धतीचे जर प्रोडक्ट्स ठेवणार आहात सेल करायला तर तुम्ही त्या पद्धतीने इथे सिलेक्ट करू शकता. बघा प्रिपेअर्ड फूड, त्यानंतर रेडी टू ईट फूड, फिश अँड फिश प्रोडक्ट्स. मी असे जे पण मला रिलेटेड वाटत आहेत ते सगळे मी इथे ॲड करणार आहे. बेकरी प्रोडक्ट्स,
त्यानंतर इथे खाली फूड सेफ्टी मित्रा डिटेल्स, जर तुमचं कोणी रेफरन्स असेल फूड सेफ्टी डिपार्टमेंटमधलं तर तुम्ही त्याचा FSM नंबर इथे ॲड करू शकता. त्यानंतर इथे खाली अदर डिटेल्स आहेत, ज्याच्यामध्ये जर तुम्ही अजून बिझनेस तुमचा स्टार्ट केला नसेल, तुमची इंटेंडेड डेट काय आहे स्टार्ट करण्यासाठी तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर सोर्स ऑफ वॉटर सप्लाय, तुमचा पब्लिक आहे की प्रायव्हेट आहे तसं तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर इथे वेदर आणि इलेक्ट्रिक पॉवर इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फूड आयटम्स, जसं की मिक्सर, सँडविच मेकर, टोस्टर, ओव्हन वगैरे ह्यापैकी जर तुम्ही काही यूज करणार असाल ते फूड बनवण्यासाठी तर तुम्ही इथे येस करू शकता, अदरवाईज नो केलं तरी चालेल. यानंतर मी इथे आता सेव्ह आणि नेक्स्ट करणार आहे. हां, जर तुम्ही येस केलं तर तुम्हाला इथे हे सगळे डिटेल्स द्यावे लागतील. इलेक्ट्रिसिटी लोड यूज किती झाला आहे त्याचे सगळे डिटेल्स द्यावे लागतील. यानंतर आता मी नेक्स्ट केल्यावर मला इथे साइनअप डिटेल्स आलेले आहेत. तर इथे प्रायमरी कॉन्टॅक्ट डिटेल्स द्यायचे आहेत, ज्याच्यामध्ये ईमेल ID, मोबाईल नंबर आणि तो कुणाचा आहे नंबर, लाईक त्या नंबरच्या रिलेशन तुमचं काय आहे ते तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला इथे लॉग इन क्रेडेन्शियल्स मिळतील. लॉग इन ID तर आपल्याला जो आपला ॲप्लिकेशन नंबर आहे, रेफरन्स नंबर आहे तो मिळेल. नंतर तुम्हाला पासवर्ड सेट करण्यासाठी सांगितलं जाईल. एक पासवर्ड सेट करण्याबरोबर तुम्हाला एक कॅप्चा देखील तिकडे ॲड करावा लागेल, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड सेट करून मिळेल. या सगळ्या डिटेल्स मी आता भरून घेते. शिवाय इथे खाली आपल्याला एक नोट्स दिसतील 2. त्यामध्ये लिहिलेलं आहे की ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर जो आहे तो तुम्हाला मेन्शन करून ठेवायचा आहे, कुठेतरी लिहून ठेवायचा आहे, नोट डाऊन करून ठेवायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्हाला ह्या पोर्टलवर लॉग इन करायचं असेल तेव्हा ते यूज करावा लागेल. आणि दुसरं आपल्याला पासवर्डबद्दल माहिती दिली आहे की तो 6 ते 21 कॅरेक्टर्सच्या मध्येच असावा वगैरे, अशा पद्धतीने आता मी इथे साइनअप केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचा ऑप्शन येतो. तर फर्स्ट डॉक्युमेंट म्हणजे आपल्याला आपला फोटो अपलोड करायचा असतो, म्हणजे जो कोणी ॲप्लिकंट असेल त्याचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करावा लागेल. तसेच सेकंड आहे आयडेंटिटी प्रूफ. यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स मिळतात की तुम्ही कुठलाही एक आयडेंटिटी प्रूफ इथे सिलेक्ट करू शकता, जसं की वोटर ID, पॅन कार्ड, पासपोर्ट एक्सेट्रा. यानंतर इथे आपल्याला एक अदर डॉक्युमेंटचा ऑप्शन आहे, जिथे तुम्हाला ॲड्रेस प्रूफ सबमिट करावा लागतो, प्रूफ ऑफ प्रिमायसेस. तर इथे आपण ॲड्रेस प्रूफ सबमिट करणार आहोत. यामध्ये आता जर तुम्ही रेंटवर असाल तर तुम्ही लाईट बिल किंवा रेंट ॲग्रीमेंट असं सबमिट करू शकता. जर तुम्ही ओनर असाल तर तुम्ही कोणतंही एक डॉक्युमेंट ज्याच्यावर तुमचा ॲड्रेस आणि नाव असेल असं सबमिट करू शकता. त्यानंतर इथे खाली आपल्याला टर्म्स अँड कंडिशन्स दिलेले आहेत, तर ते तुम्ही वाचून टिक करू शकता. त्यानंतर इथे आपल्याला टोटल अमाऊंट दिसते, जिथे आपण 1 इयरचं सिलेक्ट केलेलं, त्यामुळे इथे 100 रुपीज आपल्याला पे करायचे आहे. जर तुम्ही 5 इयर्सचं सिलेक्ट केलं असतं तर तुम्हाला 500 फीस भरावी लागली असती. इथे तुम्हाला एक टिक करायचं आहे. तर इथे तुम्ही एकदा बघून घेऊ शकता की सगळं तुम्ही फिल केलेलं आहे की नाही. जर तुमचा GST नंबर रजिस्टर्ड असेल तर तुम्ही तो देखील इथे ॲड करू शकता. तर इथे खाली देखील एक नोट आहे, जर तुमची अमाऊंट डेबिट झाली बँकेतून पण इथे जर अपडेट नाही झालं फूड लायसन्समध्ये, तर तुम्ही अजून एक पेमेंट करू नका. तुम्ही होमवर जाऊन स्टेट किंवा रजिस्ट्रेशन इनकम्प्लीट ॲप्लिकेशन्समध्ये जाऊन ते पेमेंट तुम्ही व्हेरीफाय करू शकता. शिवाय एकदा फी तुम्ही भरली तर तुम्हाला ती कुठल्याच सर्कमस्टन्सेसच्या अंडर तुम्हाला ती परत मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही फी भरताना एकदा विचार करून नक्की फी भरा. तर यानंतर आपण इथे प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन केलेलं आहे. प्रिव्ह्यू करून झाल्यानंतर तुम्ही इथे पे करू शकता.
तर इथे माझं अपलोड झालं नव्हतं, तर ही एक तुम्ही चूज फाईल केल्यानंतर तुम्हाला एक अपलोड करावं लागतं. इथे पॅन कार्ड माझं अपलोड झालेलं आहे. मला फोटोमध्ये काहीतरी एरर येतो आहे, मी एकदा चेक करून ते परत अपलोड करेन. इथे देखील मला एरर येतो आहे. तर अशा पद्धतीचा एरर तुम्हाला देखील येऊ शकतो. तर अशा वेळी काय करायचं ते आता आपण शिकून घेऊया. ओके, तर मी काही नाही, फक्त ते रिअपलोड केले आणि ते झाले. नाही तर मी एक डॉक्युमेंट होतं जे रिअपलोड करून देखील होत नव्हतं, तर त्यात मी त्याला फक्त रिनेम केलं आणि मग परत एकदा सिलेक्ट केलं. आता आपण इथे पेवर क्लिक करणार आहोत. सिग्नेचर टाईपमध्ये मी इथे मोबाईल बाय डिफॉल्ट होतं. तर यानंतर आपल्याला यामध्ये OTP टाकायचा आहे. OTP मिळाल्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळतो जो तुम्ही लॉग इन ID म्हणून यूज करू शकता. तर तो रेफरन्स नंबर तुम्हाला जपून ठेवायचा आहे. त्यानंतर फूड लायसन्स इश्यू झालं आहे की नाही ते डाउनलोड कसं करायचं ते आता आपण पाहूया. तर या डॅशबोर्डवर मी इथे आलेली आहे फूड लायसन्सच्या. तर जर तुमचं ॲप्लिकेशन इनकम्प्लीट राहिलं असेल पेमेंटच्या आधी, तर तुम्हाला इनकम्प्लीट ॲप्लिकेशनमध्ये ते पाहायला मिळेल. ते खाली जो प्लस आयकन आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथे खाली ते दिसून जाईल. जर तुमचं पेमेंट झालं असेल तर तुम्हाला ते सबमिटेड ॲप्लिकेशन्स विथ सक्सेसफुल पेमेंट या टॅब खाली दिसेल. जर तुमचं ते ऑथॉरिटीकडनं रिवर्ट झालं असेल ॲप्लिकेशन, तर या सेक्शनमध्ये तुम्हाला ते दिसेल रिवर्टेड ॲप्लिकेशन बाय ऑथॉरिटी. आणि जर तुमचं सक्सेसफुली इश्यू झालं असेल तर या इश्यूडच्या टॅबखाली तुम्हाला तुमच्या फूड लायसन्स डिटेल्स दिसतील. आय होप या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमचं फूड लायसन्स आता स्वतःच रजिस्टर करता येईल. तर इश्यूड रजिस्ट्रेशनच्या टॅबखाली इथे राईट साईडला तुम्हाला व्ह्यू रिसिप्ट, व्ह्यू हिस्ट्री आणि सेंड मेल असे 3 ऑप्शन्स दिसतील. यातून तुम्हाला तुमचं रिसिप्ट मिळून जाईल आणि डावीकडे जे रजिस्ट्रेशन नंबर किंवा रेफरन्स नंबर आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला डायरेक्ट तुमचं फूड लायसन्स डाउनलोड करता येईल. थँक्यू फॉर वॉचिंग.